हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाज मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तसे आपल्या बापूंचरणी मनापासून प्रार्थना. तर आता या 10 मेला म्हणजे येत्या शुक्रवारी आहे अक्षय तृतीया. या अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप 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 मनापासून अनिरुद्ध शुभेच्छा. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे अक्षय तृतीयेवरतीच, की अक्षय तृतीयेला एवढं महत्त्व का प्राप्त झालेलं आहे, की आपण अक्षय तृतीयेला जास्तीत जास्त धार्मिक कार्य किंवा दान धर्म पुण्य का करायला पाहिजे, किंवा या दिवशी अशा कुठल्या घटना घडल्यात की त्यामुळे या दिवसाला इतकं अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो, बरोबर आहे. या अक्षय तृतीयेला आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस आपल्या ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानला जातो, कारण की आजच्या दिवशी सूर्य आणि चंद्र जे असतात ना, ते उच्च राशीत असतात. त्याच्यामुळे आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे, खूप शुभ मानला जातो. त्याच्यामुळे आजच्या दिवशी अनेक नवनवीन चांगल्या गोष्टींना सुरुवात केली जाते, अनेक उद्योगधंद्यांची सुरुवात आजच्या दिवशी केली जाते. का तर असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी आपण जी काही नवीन उद्योगाची किंवा नवीन चांगल्या कार्याची सुरुवात करतो, तिला यश हे 100% मिळतं आणि त्या यशामध्ये नेहमी वृद्धी होत राहते, कारण की ते यश हे अक्षय असतं. आता बघा, क्षय म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीचा नाश होणे, आणि अक्षय म्हणजे की ज्या गोष्टीचा नाश होऊ शकत नाही ती गोष्ट म्हणजे अक्षय. त्याच्यामुळेच आजच्या दिवसाला इतकं महत्त्व आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवशी आपण जास्तीत जास्त नामस्मरण, धार्मिक कार्य, पुण्य वगैरे करायचे आहेत. आपले नित्य गोष्टी पूर्ण झाल्यानंतर आजच्या दिवशी बघा, आपण आपल्या पूर्वजांना सुद्धा आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित करतो, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतो, बरोबर. आणि ते आपल्याला चांगलेच आशीर्वाद देतात. त्या आशीर्वादांमध्ये पण अक्षय असतं, म्हणजे काय की ते आपल्याला त्यांचे भरभरून आशीर्वाद देत असतात. त्याच्यामुळे आपण जे पण काही त्यांच्यासाठी करणार असतो, घास टाकतो आपण, वास टाकतो, त्याच्यामुळे ते पण आपण अतिशय मनापासून करायचं आहे. आणि या दिवसाला खरंच खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवशी आपण जास्तीत जास्त चांगलं कार्य करायचा प्रयत्न करायचा आहे. तर आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे की आजच्या दिवशी ब्रह्मपुत्र अक्षय कुमार यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी माता गंगा ही धर्तीवर अवतरित झाली होती. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला आपण अक्षय तृतीया साजरी करत असतो, किंवा अक्षय तृतीया असं आपण म्हणतो. या दिवशी अनेक खूप छान छान आणि महत्त्वाच्या घटना घडून गेल्या आहेत. त्याच्यामुळे आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवशी आपण शक्य तेवढा आपले नित्यकर्म आवरून किंवा आटोपून जास्तीत जास्त आध्यात्मिक गोष्टी करायच्या आहेत, नामस्मरण करायचं आहे, ठीक आहे. तर या दिवसाचं महत्त्व म्हणजे की आजच्या दिवशी तुम्हाला मी पहिलेच बोलले की माता गंगा धर्तीवर अवतरित झाली होती. आजच्याच दिवशी भगवान परशुरामांनी अवतार घेतला होता, किंवा त्यांचं प्रागट्यकरण आज झालं होतं. तर ते असं की राक्षसांपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी स्वतः श्री विष्णूंनी आपला 6वा अवतार म्हणजे भगवान परशुराम यांच्या रूपात आज अवतार घेतला होता. त्याच्यानंतर आजच्या दिवसाचं अतिशय महत्त्वाचं महत्त्व म्हणजे की आजच्याच दिवशी श्री गणेशांनी महाकाव्य म्हणजे महाभारत लिहायला सुरुवात केली होती. तसंच आजच्याच दिवशी नर नारायण यांनी सुद्धा अवतार घेतला होता. आजच्याच दिवसापासून त्रेता युगाची सुरुवात झाली होती. त्याचप्रमाणे आजचा दिवस इतका शुभ आहे की आजच्या दिवसापासून जे बद्रीनारायण जे तीर्थक्षेत्र आहे, त्या तीर्थक्षेत्राचे पटल म्हणजे जे काही द्वार असतात ना, पट जे असतात ना, ते आजपासून भक्तांना दर्शनासाठी खुले केले जातात. त्याचप्रमाणे आजच्याच फक्त अक्षय तृतीयेच्याच दिवशी वृंदावनात जे श्रीकृष्णांचं मंदिर आहे, लोकप्रिय मंदिर आहे अतिशय, तर त्या मंदिरात श्रीकृष्णांच्या चरणांचं जे दर्शन असतं ना, ते आजच्याच दिवशी आपल्याला भक्तांना होत असतं, किंवा आजच्याच दिवशी दिलं जातं. बाकी वर्षभर ते श्रीकृष्णांचे चरण जे असतात ना, ते झाकून ठेवलेले असतात. तर आजच्या दिवशीच त्यांचं दर्शन होत असतं. आजच्या दिवसाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे, माहिती का? कारण की तुम्हाला मी पहिलेच बोलले, आजच्या दिवशी 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त हा मानलाच होता. त्याच्यामुळे आजच्या दिवशी खूप लोक आपल्या नवीन उद्योगांना सुरुवात करतात, कारण की त्यांना त्यांच्या यशाला अक्षय स्वरूप द्यायचं असतं, बरोबर आहे. त्यांचं यश वाढवत न्यायचं असतं. त्याच्यामुळे आजच्या दिवशी अनेक नवीन उद्योगधंद्यांची सुरुवात केली जाते, नवीन कार्यांची सुरुवात केली जाते, ठीक आहे. आणि आजच्या दिवसापासून आपण बघा, जर कोणी करत नसेल ना नामस्मरण म्हणा किंवा काय, तर आजच्या दिवसापासून
म्हणजे अक्षय तृतीयेपासून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय की आपल्या त्या करण्यामध्ये नेहमी ती गोष्ट वाढत राहील, अक्षय होत राहील, त्याच्यामध्ये कमी पडणार नाही काय. म्हणून नक्की खूप शुभ दिवस आहे आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी सुरुवात करण्याचा. काहीतरी चांगला संकल्प करा की त्यामध्ये तो संकल्प पण तुमचा अक्षय होत राहील किंवा त्या संकल्पात पण चांगल्या गोष्टींची वाढ होत राहील या हिशोबाने. या दिवशी सोनं चांदी करण्याला पण खूप महत्व आहे, कारण की असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी जो कोणी सोनं चांदी खरेदी करतो ना तो वर्षभर सोनं चांदी घेत राहतो किंवा वर्षभर त्याच्या संपत्तीत वाढ होत असते. हे बघ, काही स्थिती अशा असतात ना की त्या तिथींना किंवा त्या तिथीच्या दिवशी केलेलं दान धर्म पुण्य, त्याच्यानंतर जप तप किंवा भजन कीर्तन या गोष्टींचं अनेक पटींनी आपल्याला पुण्य मिळत असतं त्या विशेष तिथीला. तर त्या अशा काही विशेष तिथींपैकीच अक्षय तृतीया ही एक अतिशय महत्वाची तिथी आहे. त्याच्यामुळे या दिवसापासून आपण अनेक चांगल्या गोष्टी करायला सुरुवात करायची आहे. जास्तीत जास्त नामस्मरण करायला सुरुवात करायची आहे की त्याच्यात अक्षय होत राहील, म्हणजे त्यात वाढ होत राहील आणि आपण जास्तीत जास्त त्या गोष्टी करू शकू, जास्तीत जास्त आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी करू शकू. त्याच्यामुळे जर कोणी अजूनही सुरुवात केलेली नसेल बापूंनी सांगितलेल्या बापूंनी सांगितलेले नित्यकर्मे रोज करण्याला, तर आजपासून अक्षय तृतीयेपासून नक्की सुरुवात करा. म्हणजे आपला जो संकल्प असेल ना तो अक्षय राहील किंवा तो वाढत जाईल आणि आपण रोजच्या रोज बापूंनी जे काही सांगितलेले आपल्याला आपण ते करू शकू. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ, छोटासाच होता पण थोडक्यात तुम्हाला अक्षय तृतीयेचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझ्या मते तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा. चला तर मग आज पुरता एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. काही चुकलं असेल तर क्षमस्व. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध.